समास पाचवा. प्रलय निरूपण. श्रीराम. ऐका प्रलयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रलय जाण. एक इंद्र एक मरण, देहांत काळ. श्री समर्थ म्हणतात की आता प्रलयाच्या लक्षण जाणून घ्या. पिंडाच्या ठिकाणी 2 प्रलय होतात. एक निद्रा आणि दुसरं देहांत काळ म्हणजेच देहाचे मरण होय. देहाधारक तिनी मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती. तो निद्रा प्रलय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा. देहधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश ज्यावेळी निद्रा घेतात तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय जाणावा. तिनी मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्म प्रलय झाला. ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पात ओढवतो, त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी. पाचवा प्रलय उदंडी, जाणीजे विवेकाचा. या 9 खंडांच्या वृष्टीत पिंडांच्या ठिकाणी 2 व ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे 4 प्रलय होतात. पाचवा सर्वात महत्त्वाचा व उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. ऐसे हे 5ही प्रलये, सांगितले येथान्वये. आता हे अनुभवास ये, ऐसे करू. याप्रमाणे हे 5 प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत. आता ते अनुभवास येतील. अशा रीतीने त्यांचे वर्णन करूया. निद्रा जेव्हा संचरे, तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी. ज्यावेळी झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात व अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते. या नाव निद्रा प्रलये, जागृतीचा होय क्षय. आता ऐका देहांत समये, म्हणजे मृत्यू प्रलय. या प्रकारे जागतीचा क्षय होता त्यास निद्रा प्रलय होतात म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यू प्रलयासंबंधी ऐका. देही रोग बळावती, अथवा कठीण प्रसंग पडती. तेने पंच प्राण जाती, व्यापार सांडुनी. देहामध्ये रोग बाळवतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रलयो अनुमानू, असे चिना. वासनायुक्त प्राण निघून गेले, इकडे नुसता देह निष्प्राण पडून सहतो. यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय म्हणतात. तो अनुभवास येते असल्याने तेथे तर्काला जागाच नसते. तिसरा ब्रह्मा निजेला, तो हा मृत्यू लोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला, प्राणी मात्रांचा. तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा ज्या वेळी ब्रह्मदेव झोपी जातो त्यावेळी सर्व प्राणी मात्रांचा व्यापार खुंटतो व मृत्यूलोक नाश पावतो. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश, वायोचक्री करीती वास. कित्येक काल जाता ब्रह्मायास, जागृती घडे. पुन्हा मागुती सृष्टी रची, वैसंचिली जीव मागुती संची. सीमा होता आयुष्याची, ब्रह्म प्रलय मांडे. त्यावेळी प्राणी मात्रांचे सूक्ष्म शवायू चक्रांत सावकारतात. असा बसच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची सत्र सरून त्याला जागृती येते व तो परत पूर्वीप्रमाणेच वृष्टी रचना करतो आणि ज्यांचे सूक्ष्मांश
वायुचक्रात लीन झाले असतात त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अवधी जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. शतवर्षे मेघजाती तेने प्राणी मृत्यू पावती. असंभाव्य तर्के क्षिती मर्यादे वेगळी. 100 वर्षे पाऊस पडत नाही त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात. सूर्य तपे 12 कळी तेने पृथ्वीची होय होळी. अग्नी पावता पाताळी शेष विश्वमी. सूर्य 12 कळांनी ताप देऊ रुगतो. 12ही महिन्यातील 22 आदित्यांचा ताप एक वद्याचा प्रमाणे. आकाशी सूर्याच्या ज्वाळा पाताळी शिश्वेश्वमी करळा. दोहीकडून जळता भूगोल उरी कैची. असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेषनाग विष ओकू लागतो. सूर्यास खडतरता चढे हलका रोळ चहूकडे. कोसळती मेरूचे कडे घडघडाया मान. आकाशातून सूर्याच्या ज्वाळा व पाताळातून शेषाने ओकलेले विष या प्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील. अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलासाधिक. याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती. सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे हलकल्लोळ माजतो. कडकडाट करून मेरू पर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात. मेरू अवघाची घसरे तेथील महिमाच ओसरे. देव समुदाय वावरे वायोचक्री. अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलास याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात. भस्म झाली या धरत्री पर्जन्य पळे शुडांधारी. येही विरे जळांतरी निमिष्य मात्रे. मेरू पर्वतच नष्ट होतो. त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देवसमुदायही वायुचक्रात सूक्ष्मांशाने वावरतो. पुढे नुसते उरेल जळ तयास शोषील अनळ. पुढे एकवटती ज्वाळ मर्यादे वेगळे. पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारखे प्रचंड धारांनी होऊन पाऊस कोसळू लागतो. त्या जलात पृथ्वी निमिषात विरून जाते. समुद्रींचा वडवानळ शिवनेत्रींचा नेत्रानळ. सप्तकंचुकीचा आवरणानळ सूर्य आणि विद्युल्लता. पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते. नंतर ते सर्व अग्नी शोषून दैत्यो आणि अमर्याद ज्याला एकत्र उफाळू लागतात. ऐसे ज्वाळ एकवटती तेने देव देह सोडिती. पूर्वरूपे मिळवून जाती प्रभंजनी. समुद्रातील वडवानळ शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी पृथ्वीच्या आवर्तनातील आवरणन सूर्य आणि विद्युल्लता याप्रमाणे सर्व एकत्रित होऊन ज्याला उफाळू लागल्या की देवही देह त्याग करतात आणि पूर्वरूपाने वायूमध्ये मिळून जातात. तो स्वारा झडपी वैश्वनारा वन्ही विझेल एकसरा. वायो द्यावे सैरा वैरा परब्रह्मी. त्या वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा धावत सुटतो. धूम्र वितुळे आकाशी तेथे होईल समीरासी. बहुतामध्ये थोडियासी नाश बोलिला. पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते व तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे. बऱ्याच असलेल्या वस्तूंपुढे थोड्याचा नाश होतो असे म्हणतात. वायो वितुळताच जाण सूक्ष्म भूते आणि त्रिगुण. ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी.
वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीव रूपे ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढे उरते. जितुके काही नामाभिधाने, तया प्रकृतीचे निगुणे. प्रकृती नसता बोलणे, कैसे बोलावे. जितकी काही नामे व रूपे आहेत, ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रलये बोलिजे. पाचही प्रलये बुजे, तुझ निरोपिले. म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूप स्थितीचा अनुभव घ्यावा. यालाच विवेक प्रलय असे म्हणतात. याप्रमाणे पाचही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले आहेत. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपणनाम समास पाचवा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास पाचवा समाप्त.